तर ही जी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची, ही स्थानिक पातळीवरची आहे। स्थानिक पातळीमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतला हा तिसरा टप्पा। आज याचा निकाल लागतोय, त्यामुळे कुठला पक्ष मोठा ठरणार, कुठला पक्ष अधोगतीकडे जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण आपण पाहतोय की भाजपनं आतापर्यंत जिल्हा परिषद 12 जिल्हा परिषदा आहेत, त्यांची मतमोजणी सुरू आहे, त्यांचा निकाल लागतोय। त्यात 7 जिल्हा परिषदांवरती भाजपनं वर्चस्व मिळवलेलं आहे, भाजप आघाडीवर आहे। सोलापूर मोहोळमधलं अपडेट आपण पाहतोय। आष्टी गटातून राष्ट्रवादीचे विजयराज डोंगरे विजयी झालेले आहेत। पाटणच्या हेळवाकमध्ये शिवसेनेच्या उमेदवार विजयी झालेले आहेत। सोलापूरच्या मोहोळमध्ये आष्टी गटातून अपडेट आपण पाहतोय। रत्नागिरीमधलं गोळप गटातून शिंदेच्या शिवसेनेचे नंदकुमार सुरकर सध्या आघाडीवरती आहेत। धाराशिवमध्ये भाजप 5, शिंदे सेना 3, ठाकरे सेना 3 अशा जागी आघाडीवर आहे। संगमेश्वर मधल्या साडवली झेडपी गटातून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेहा माने आघाडीवर आहेत। संगमेश्वर मधल्या साडवली झेडपी गटातून धाराशिवमध्ये जाऊया। गोवर्धनवाडी गणातून ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील काकडे विजयी झालेले आहेत। धाराशिव मधले अपडेट, गोवर्धनवाडी गणातून ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील काकडे हे उमेदवार विजयी झालेले आहेत। विजयी उमेदवारांचा जल्लोष आपण पाहतोय, गुलाल उधळला जातोय। संगमेश्वर मधल्या साडवली झेडपी गटातून ठाकरे सेनेच्या नेहा माने सध्या आघाडीवर आहेत। शिरूरमध्ये वळसे पाटलांचे समर्थक पोपटराव गावडे यांचे चिरंजीव विजयी झालेले आहेत। अनेक निकाल हाती लागतायत, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, त्यामुळे दिग्गजांकडून या निवडणुकीत उतरलेले जे उमेदवार आहेत ते सध्या काय कामगिरी करतात आणि मतदारांनी त्यांचं मत त्यांच्या पारड्यात टाकले का हे निकालातून कळते। लातूरच्या आर्वी गटात काँग्रेस पुढे दिसते। पैठणच्या ढोरकीन गटातून शिवसेनेच्या राधिका जगताप आघाडीवर आहेत। माजी आमदार संजय वाकचौरे यांच्या पत्नी सध्या पिछाडीवर असल्याची अपडेट। पैठणमधले अपडेट आपण पाहत होतो। धाराशिवमधले अपडेट पाहूया। ईट गटातून राष्ट्रवादीच्या शुभांगी देशमुख विजयी झालेल्या आहेत। धाराशिवमधला ईट हा जो गट आहे त्यात राष्ट्रवादीच्या उमेदवार शुभांगी देशमुख यांचा विजय झालेला आहे। उमेदवारांमध्ये एकच जल्लोष केला जातोय। गोवर्धनवाडी पंचायत समिती गणात ठाकरेंच्या शिवसेनेचे सुशील काकडे विजयी झालेले आहेत। धाराशिवमध्ये गोवर्धनवाडी पंचायत समिती गणात ठाकरेंच्या शिवसेनेचे सुशील काकडे विजयी झालेले आहेत। शिरूरमध्ये वळसे पाटलांचे समर्थक गावंडेंचे चिरंजीव विजयी झालेले आहेत। तर गोवर्धनमध्ये देखील आपण विजयी उमेदवारांची नावं पाहतोय। पाटणच्या हेळवाकमध्ये शिवसेनेच्या मंगलमाने विजयी झाले। साताऱ्यात जाऊया। यशवंतनगर गटातून राष्ट्रवादीचे बापूसाहेब शिंदे विजयी झालेले आहेत। जिल्हा परिषद पंचायत समितीचे निकाल, साताऱ्यातून यशवंतनगर गटातून राष्ट्रवादीचे बापूसाहेब शिंदे यांचा विजय झालाय। यशवंतनगर गटातून राष्ट्रवादीचे बापूसाहेब शिंदे हे आता जिल्हा परिषदेचे सदस्य झालेले आहेत। धाराशिव गोवर्धनवाडी पंचायत समिती गणात ठाकरेंच्या शिवसेनेचे सुशील काकडे पंचायत समितीचे सदस्य झालेले आहेत, त्यांचा विजय झालेला आहे। धाराशिवमधले अपडेट आपण पाहत होतो। सांगलीतले अपडेट पाहतोय। आता कोल्हापुरात जाऊया। भादोले झेडपीमध्ये काँग्रेसच्या सोनाली सावंत यांचा विजय झालाय। कोल्हापुरातले अपडेट, पश्चिम महाराष्ट्रात काय घडतंय तर भादोले झेडपीमध्ये काँग्रेसच्या सोनाली सावंत यांचा विजय झालेला आहे। 12 जिल्हा परिषदांचा निकाल आज लागतोय, त्यापैकी 7 जिल्हा परिषदांवर भाजपनं आपलं वर्चस्व रोवलंय। साताऱ्यातले अपडेट आपण घेतोय। त्याचबरोबर इतर देखील जिल्हा परिषदांचे निकाल हाती येत आहेत। यशवंतनगर गटातून उमेदवार विजयी होत आहेत। अभयपुरी गणातून राष्ट्रवादीचे विक्रांत डोंगरे यांचा विजय झालाय। साताऱ्यातले अपडेट आपण पाहतोय। अभयपुरी हा जो गण आहे पंचायत समितीचा, त्यात राष्ट्रवादीचे विक्रांत डोंगरे विजयी झालेत आणि आता ते पंचायत समितीचे सदस्य होतील। साताऱ्यामध्ये अभयपुरी गणातला आपण निकाल पाहिलेला आहे। धाराशिवमध्ये जाऊया। पळसप जिल्हा परिषद गटात शिंदेच्या शिवसेनेचा विजय झालेला आहे। शिंदेच्या शिवसेनेनं धाराशिवमध्ये पुन्हा एकदा खातं उघडलंय। पळसप जिल्हा परिषद गटातून शिंदेच्या शिवसेनेचे अजित लाकाळ विजयी झालेले आहेत। कोल्हापुरात भादोले गटातून काँग्रेसच्या सोनाली सावंत यांचा विजय झालाय। कोल्हापुरात भादोले गटातून सोनाली सावंत यांचा विजय झालेला आहे। लातूरमध्ये जाऊया। रेणापूर पानगाव गटातून मनसेचे डॉक्टर सुनील नागरगोजे विजयी झालेले आहेत। लातूरमध्ये आपण पाहतोय मनसेनं खातं उघडलेलं आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये लातूरमध्ये मनसेला चांगलं यश मिळत आहे। लातूर रेणापूर पानगाव गटातून मनसेचे उमेदवार डॉक्टर सुनील नागरगोजे यांचा विजय झालाय। तर पानगाव पंचायत समिती गणातून
रत्नागिरीमध्ये जाऊया. दापोली तालुक्यातील 3 जिल्हा परिषद गटात शिंदेची शिवसेना सध्या आघाडीवर आहे. केळशी गटातून शिवसेनेचे नितीन दुर्गवळे आघाडीवर आहेत. केळशी गटातून शिवसेनेचा उमेदवार सध्या आघाडीवर आहे. जळगाव जिल्हा परिषद गटातून शिंदेच्या शिवसेनेचे किशोर देसाई सध्या मतमोजणीच्या रेसमध्ये आघाडीवर आहेत. दाभोळ गटातून शिवसेनेच्या साधना महाजन आघाडीवर आहेत. सातारा फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर समर्थक शिवसेनेचे सतीश धुमाळ विजयी झालेले आहेत. निंबाळकरांचे समर्थक सातारा फलटणमध्ये सतीश धुमाळ यांनी विजयाची माळ गळ्यात घातलेली आहे. साताराच्या फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांचे समर्थक शिवसेनेचे सतीश धुमाळ यांचा या निवडणुकीमध्ये विजय झालेला आहे. साताऱ्यातले अपडेट आपण पाहतोय. परभणीत जाऊया. झरी गटातून भाजपचे दिलीप देशमुख यांचा विजय झालाय. परभणीच्या झरी गटातून भाजपचे दिलीप देशमुख विजयी झालेले आहेत. परभणीमध्ये देखील भाजपला चांगलंच यश मिळतंय. तिथे त्यांचे उमेदवार विजयी होत आहेत. 1462 पंचायत समित्यांपैकी आता निकाल हाती लागतात. जिल्हा परिषदेचे निकाल हाती लागलायत. 85 जागांवरती भाजप निवडून आलेला आहे. 48 जागा शिवसेनेला मिळालेल्या आहेत. तर पंचायत समितीमध्ये 178 जागा भाजपला आणि 98 शिवसेनेला. शिंदेची शिवसेना सेंचुरीच्या जवळ पोहोचलेली आहे. पंचायत समिती निवडणुकीच्या जागेंच्या निकालात उमेदवारांकडून घोषणाबाजी केली जाते. एकमेकांना पेढे भरवले जातात. गुलाल उधळला जातोय. स्थानिक स्वराज्य संस्थांची ही निवडणुका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल आज दिवसभर पुढारी न्यूजवर आपल्याला पाहता येणार आहे. कारण अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पडायला लागलेली आहे. राष्ट्रीय पक्ष असू दे किंवा स्थानिक पक्ष असू दे, प्रत्येक उमेदवार जोपर्यंत गाव पातळीवर जाऊन काम करत नाही तोवर हे यश त्याला मिळत नाही. त्यामुळेच मिनी मंत्रालयाची निवडणूक देखील या निवडणुकीला म्हणतात किंवा गावगाड्याची निवडणूकही म्हणतात. जोपर्यंत तुम्ही लोकांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करत नाही, लोकांशी एक नातं त्यांचं जे बनवत नाही, तुमचा स्वभाव, तुमचं काम याच्यासोबतच एक बॉन्डिंग असतं लोकांबरोबरचं, ते या निवडणुकीच्या निकालातून आपल्याला स्पष्टपणे दिसतं. गाव पातळीवरती, स्थानिक पातळीवरती तुमचं काम ते बोलतं. त्यामुळेच या निवडणुकीमधला हा निकाल राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणारा ठरतो. थेट लोकसहभाग असतो. या निवडणुकीची वैशिष्ट्य आपण काहीतरी पाहूया. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण हे प्रमुख मुद्दे आहेतच. त्याचबरोबर पाणी टंचाई, वीज आणि आरोग्य सेवा हे जे मुद्दे आहेत स्थानिक पातळीवरचे, ते हे सदस्य निवडून देण्यासाठी मदत करतात. साताऱ्यातली निवडणुकीची अपडेट आपण पाहूया. गोकुळ गटातून शिवसेनेचे अशोक पाटील विजयी झालेले आहेत. साताऱ्यातली अपडेट आपण पाहतोय. पश्चिम महाराष्ट्रात काय घडामोडी घडतायत तर गोकुळ गटातून शिवसेनेचे अशोक पाटील सध्या विजयी झालेले आहेत. विजयाची माळ अशोक पाटलांनी आपल्या गळ्यात घातलेली आहे. सिंधुदुर्गात जाऊया. आंबोली गटातून भाजपच्या शोभा गावडे यांचा विजय झालाय. सिंधुदुर्गमध्ये आंबोली गटातून भाजपच्या शोभा गावडे यांचा विजय झालेला आहे. पक्षाचं चिन्ह जरी नसलं तरी उमेदवाराचं काम, त्याचा स्वभाव आणि लोकांशी जे नातं आहे त्या निकालात निर्णायक ठरतं. त्यामुळे राष्ट्रवादीचे पुरुषोत्तम पवाडे पराभूत झालेले आहेत. अपडेट आपण पाहतोय. परभणी सेलू तालुका चिखलठाणा गट भाजपचे प्रसाद ढासाळकर यांचा विजय झालेला आहे. तर त्यांच्याच विरोधात उभे असलेले राष्ट्रवादीचे पुरुषोत्तम पवाडे यांचा मात्र पराभव झालाय. कुठे विजयाची माळ गळ्यात पडते तर कुठेतरी पराभवाला सामोरं जावं लागलंय. पण ही निवडणूक आहे, पुन्हा 5 वर्षांनी येईन. आंबोली गटातून भाजपच्या शोभा गावडे विजयी झालेले आहेत. जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा गुलाल उधळला जातोय. धाराशिव पळसप झेडपी गटात शिवसेनेनं आपला झेंडा रोवलाय. शिवसेनेचे अजित लाकाळ हे विजयी झालेले आहेत. शिवसेनेनं आपलं खातं उघडलेलं आहे. पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं सगळेच पक्ष आपला आकडा वाढवत आहेत. पंचायत समितीमध्ये भाजप 178, शिवसेना 98, राष्ट्रवादी 85 असा हा महायुतीचा एकूण आकडा आहे. तर महाविकास आघाडीला देखील चांगलं यश मिळतंय आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या काँग्रेस कुठेतरी मोठा पक्ष होताना दिसतोय. काँग्रेसने सोबळाचा नारा दिला. ठिकठिकाणी गाव पातळीवरती जे काम केलेलं आहे त्यात काँग्रेस सुद्धा आता 92 जागा कमवत पुढे गेलेला आहे. सोलापूरमधून अपडेट पाहूया. जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक 17 जागांवरती भाजपनं आघाडी घेतलेली आहे. सोलापूरमधली अपडेट. जिल्हा परिषदेच्या सगळ्या 17 जागांवरती, सर्वाधिक 17 जागांवरती भाजपनं आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजपचं वर्चस्व कुठेतरी सोलापुरात प्रस्थापित होताना दिसतंय. आटपाडी पंचायत समितीच्या नेलकरांची गणात शिवसेनेच्या सुनीता सरगर विजयी झालेल्या आहेत.
आटपाडी पंचायत समितीच्या निलकरंजी गडात शिवसेनेच्या सुनीता सरगर या विजयी झालेल्या आहेत. विजयाची माळ त्यांनी आपल्या गळ्यात घातलेली आहे. आटपाडी पंचायत समितीच्या निलकरंजी गडात शिवसेनेच्या सुनीता सरगर यांनी गुलाल उधळलेला आहे. त्या निवडून आलेल्या आहेत. आटपाडी पंचायत समितीचा निकाल आपण पाहतोय. निलकरंजी या गणातून पंचायत समितीच्या शिवसेनेच्या उमेदवार आता सदस्य झालेल्या आहेत. सुनीता सरगर या पंचायत समितीच्या सदस्य झालेल्या आहेत. त्यांचा या निवडणुकीमध्ये विजय झालेला आहे. धाराशिव ढोकी पंचायत समिती गणातून ठाकरेंच्या शिवसेनेचे अमर समुद्र अवघ्या एका मतानं विजयी झालेले आहेत. एक मत, तुमचं एक मत किती बदल घडवू शकतं ते या निकालातून स्पष्ट होतंय. अवघ्या एका मतानं विजय आणि पराभव सुद्धा पत्करावा लागतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये फरदापूर गटातून भाजपचे माहीम मुलतानी विजयी झालेले आहेत. छत्रपती संभाजीनगर मधली अपडेट. फरदापूर गणातून भाजपचे राहुल राठोड विजयी झालेले आहेत. फरदापूर हा जो गट आहे त्यात भाजपचे माहीम मुलतानी आता जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून पुढचं काम पाहतील. छत्रपती संभाजीनगर मधली अपडेट आपण पाहत होतो. धाराशिव ढोकी पंचायत समिती गणातून ठाकरेंच्या शिवसेनेचे अमर समुद्रे अवघ्या एका मतानं विजयी झालेत. एका मतानं विजयी होणारे हे पहिले उमेदवार आपल्याला या निवडणुकीत दिसतात. अमोल समुद्रे यांना 3000 मतं पडली होती. भाजपचे निहाल काझी यांना 3186 मतं पडली होती आणि त्यांना 87 मतं पडली. त्यामुळे अर्थातच एका मतानं हा विजय. साताऱ्याच्या खटाव गटातून शिवसेनेचे आमदार विजयी झालेले आहेत. रत्नागिरीत जाऊया. खालगाव जिल्हा परिषद गटात शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत. 1500 मतांनी शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत. साताऱ्याच्या खटाव गटातून आपण अपडेट पाहिली. रत्नागिरीतली अपडेट पाहिली. आता संगमेश्वरमध्ये जाऊया. संगमेश्वरमधल्या साडवली झेडपी गटातून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेहा माने सध्या आघाडीवर आहेत. धाराशिवच्या परांडा तालुक्यात शिवसेनेचा 2 जागी विजय झालाय. आमदार तानाजी सावंत यांची प्रतिष्ठा इथं पणाला लागली होती. त्यामुळे अर्थातच ही निवडणूक दिग्गजांच्या प्रतिष्ठेची धाराशिवमध्ये अपडेट आपण पाहतोय. पैठणमध्ये जाऊया. ढोरकीन गटातून शिवसेनेच्या राधिका जगताप सध्या मतमोजणीच्या रेसमध्ये आघाडीवर आहेत. माजी आमदार संजय वागचौरे यांच्या पत्नी पिछाडीवर गेलेल्या आहेत. त्यांना कमी मतं पडली आहेत. त्यांच्या विरोधात जो उमेदवार उभा आहे त्यांना जास्त मतं पडलेली आहेत. धाराशिव गोवर्धनवाडी पंचायत समिती गणात ठाकरेंच्या शिवसेनेचे सुशील काकडे विजयी झाले आहेत. धाराशिव गोवर्धनवाडीचे अपडेट आपण पाहतोय. पंचायत समितीच्या गणात ठाकरेंच्या शिवसेनेचे सुशील काकडे विजयी झालेले आहेत. पंचायत समितीचे सदस्य ते झालेले आहेत. फलटणमध्ये निंबाळकरांचे समर्थक सतीश धुमाळ विजयी झाले. तर साताऱ्यात खटाव गटातून शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी विजयी झालेल्या आहेत. रत्नागिरीत जाऊया. खालगाव जिल्हा परिषद गटात देखील असाच काहीसा निकाल आहे. धाराशिव परांडा तालुक्यात शिवसेनेनं 2 जागी विजय प्राप्त केला आहे. आमदार तानाजी सावंत यांची प्रतिष्ठा इथं पणाला लागली होती. रत्नागिरीत जाऊया. गुहागरमधून भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव आघाडीवर आहे. रत्नागिरीतले अपडेट आपण पाहतोय. गुहागरमधून विक्रांत जाधव यांच्याकडे पहिल्या फेरी अखेर 571 मतांची आघाडी आहे. त्यामुळे 571 मतांची आघाडी जर कोणी पार केली तरच त्यांना मागे टाकू शकतात. मात्र पहिल्या फेरी अखेर विक्रांत जाधव या आघाडीवर आहेत. विक्रांत जाधव भास्कर जाधव यांचे पुत्र आणि ते पहिल्या फेरी अखेर आता चांगल्या मतांनी आघाडीवर आहेत. साताऱ्यात जाऊया. खटाव गटातून शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी डॉक्टर प्रिया शिंदे विजयी झाल्या आहेत. रत्नागिरीमध्ये खालगाव जिल्हा परिषद गटात शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार बापू महाप हे 1500 मतांनी आघाडीवर आहेत. 1500 मतांचा चांगलाच फरक आहे. सातारा खटाव गटातून शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी डॉक्टर प्रिया शिंदे विजयी झाल्या आहेत. रत्नागिरीत खालगाव जिल्हा परिषद गटात शिंदे सेनेचे उमेदवार बापू महाप 1500 मतांनी आघाडीवर आहेत.